नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की संकष्ट चतुर्थीची कथा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फार पूर्वीच्या काळाची ही एक गोष्ट आहे. त्यावेळी कृतवीर्य नावाचा एक राजा होता. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते, सुख होते. राज्यात देखील सर्वत्र सुख शांती नांदत होती. फक्त कमी होती ती एकाच गोष्टीची. ती म्हणजे त्या राजाच्या पोटी संतान नव्हती. आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून राजाने खूप दान धर्म केला, यज्ञ केले. ऋषीमुनींना तसेच ब्राह्मणांना सुद्धा त्यांनी भोजनदान केले. तरीसुद्धा त्यांच्या घरी संतान प्राप्ती जी आहे तर ती झाली नाही. सर्व प्रयत्न करूनही हात रिकामेच राहिले. म्हणून राजा आणि राणी उदास झाले होते. ते आता तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नामध्ये त्याचे वडील आले आणि त्यांनी राजाला गणेशाची आराधना करावयास सांगितले. संकष्टी चतुर्थीचे तुम्ही व्रत करा असे त्यांनी सांगितले. राजाने सकाळी उठून स्वप्नामध्ये घडलेला सर्व दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. हे सर्व ऐकून राणीला अतिशय आनंद झाला. तेव्हा व्रत करावे कसे यासाठी त्यांनी एका ब्राह्मणांकडून या व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेतली. ब्राह्मणाने देखील उभयंतास सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येत असते. तिला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे, तिळाचे उटणे लावून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाचे नामस्मरण करावे, दूध व फळे खाऊन राहावे, रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी, चौरंगावरती अथवा पाटावरती गणपतीची मूर्ती ठेवावी, गणपती बाप्पांना अभिषेक करावा, अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे, दुधाचा अभिषेक करावा, पुन्हा पाण्याने अभिषेक करावा आणि या प्रकारे मूर्ती स्वच्छ पुसून ते पाटावरती ठेवून द्यावी. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला लाल गंध लावावे, तांबडी फुले अर्पण करावीत, 21 दोर्वांची जुडी व शमीपत्रे गणपती बाप्पांना वाहावीत, धूप दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा, आरती म्हणावी, मंत्र पुष्पांजली करावी आणि मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी, ओवाळणी करावी. मग चौरंग पाटावरील पूजा जी आहे केलेली तर ती विसर्जित करावी. भोजन प्रसाद म्हणून ग्रहण करावा. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा कराव्याचे असते. राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि शुद्ध अंतकरण आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत त्यांनी पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राचे नाव त्यांनी कार्तवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला. पुरातन काळापासूनच आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ आणि संपूर्ण. तर बघा अशी होती ही संकष्ट चतुर्थीची कहाणी. आणखीन एक पौराणिक कथा आहे गणपतीची, ती आपण आता पाहूया. गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवता म्हणून ओळखले जातात. पौराणिक कथेनुसार एकदा इंद्रांसह सर्व देवता त्यांचे सर्व संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करत भगवान शिवशंकरांकडे गेले. तेव्हा महादेवांचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश तिथे उपस्थित होते. तेव्हा भगवान शिवांनी त्या दोघांना विचारले की देवतांच्या अडचणी कोण लवकर दूर करू शकेल. तेव्हा दोघांनीही सांगितले की त्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी मी समर्थ आहे. तेव्हा भगवान शिवशंकर म्हणजेच महादेवांना एक कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी अगोदर परीक्षा द्यावी लागेल असे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सांगितले. महादेव म्हणाले की या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो सर्वप्रथम आमच्या जवळ येईल त्याला देवांचे संकट दूर करण्यासाठी पाठवले जाईल. परीक्षेचा विषय ऐकून भगवान कार्तिकेय यांनी त्यांच्या मोर या वाहनावरती बसले आणि वडिलांची आज्ञा घेऊन पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले. दुसरीकडे गणेशांना खूप काळजी वाटली, कारण आपले वाहन हे उंदीर आहे. त्यावरून संपूर्ण पृथ्वीभोवती फिरणे हे त्यांना शक्य नव्हते. तेव्हा गणेशांच्या मनात एक विचार आला. तो पटकन जागेवरून उठला. त्यानंतर त्याने आपले आई आणि वडील भगवान शिव आणि माता पार्वती यांची हात जोडून
7 वेळा प्रदक्षिणा केली. त्यानंतर तो आपल्या जागेवर येऊन बसला. हे सर्व पाहून सर्व देवी देवतांना आश्चर्य वाटले. काही वेळांनी कार्तिकेय देखील पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून कैलासावरती आले आणि स्वतःला विजेता असे त्यांनी घोषित करू लागले. त्या दरम्यान महादेवांनी गणपतींना विचारले की तुम्ही पृथ्वीऐवजी तुमच्या आई वडिलांभोवती का फिरलात? यावर गणपतींनी सांगितले की सर्व जग पृथ्वी माझ्या आई आणि वडिलांच्या चरणाशी वास करते. धाकट्या आपल्या मुलाचे उत्तर ऐकून महादेवांना फार आनंद झाला. देवांचे संकट दूर करण्यासाठी त्यांनी श्री गणेशाला पाठवले. महादेवांनी श्री गणेशाला वरदान दिले की जो कोणी चतुर्थीच्या दिवशी तुझी पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याची सर्व पापे नष्ट होतील, त्याची सर्व संकटे दूर होतील आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढेल. त्याचबरोबर ही व्रत कथा वाचून गणेशाला प्रार्थना करावी की तू आमचे संकटे दूर करून आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी दे. आता जाणून घेऊया की संकष्ट चतुर्थीची पूजाविधी. सकाळी लवकर उठून नित्यकर्मे करून स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करून घ्यावी. देवघरातील गणपती बाप्पांचा जलाभिषेक करावा. गणपती बाप्पांना पिवळे चंदन लावावे, लाल कुंकू लावावे, फुले फळे अर्पण करावे. प्रसाद म्हणून तिळाचे लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. गणादीप संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी. ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. पूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती करावी. चंद्राचे दर्शन आणि अर्घ्य द्यावे. क्षमा प्रार्थना करावी. आता उपवास कसा करावा हे जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही केवळ सात्विक अन्न किंवा फळेच ग्रहण करावे. तामसिक अन्न घेणे टाळावे. संकष्टी चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्रदर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हे संकष्ट चतुर्थीचे व्रत जे आहे तर ते पूर्ण मानले जाते. चंद्रोदयानंतर आपल्या सोयीनुसार अर्घ्य देऊन व्रत करावे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करावी. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपाय काय करावेत हे आपण जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश स्तोत्राचे, श्री गणेश मंत्राचे आणि गणेश अथर्वशीर्षाचे पठण अवश्य करावे. हे तुमच्यासाठी शुभ राहील. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली गणेश चतुर्थीची कथा, पूजाविधी आणि उपाय याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण कथेसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.